संवाद साधला. आता संवाद म्हणजे काय? संवाद म्हणजे काय? संवादाचे 4 प्रकार आहेत. 1 मायातीत संवाद, 2 पातिवर्त्य पत्नीचा संवाद, 3 गुरु शिष्यांचा संवाद आणि 4 देवभक्ताचा संवाद. पहिला संवाद आहे मायातीत. या मायातीत संवाद जर ऐकला तर आपलं काही कल्याण आहे का? ऐका, मायातीत पती पत्नीचा जर संवाद आपण ऐकलो तर याच्यात आपलं कल्याण नाही, पण आपण चुकून जरी भीत लावून खिडकीतून ऐकलो तर पुढचा जन्म पालीचाच. कुठला? जे पाल जन्माला येते ना ते नवऱ्या बायकोचं भांडण किंवा संवाद ऐकलं तर जन्माला येते. जर कोणाला व्हावं वाटत असेल पाल तर मायातीत पती पत्नीचा संवाद ऐका. एक झालं. दुसरा संवाद आहे पातिवर्ती स्त्रीचा आणि पुरुषत्व असणाऱ्या पतीचा. यांचा जर संवाद ऐकला तर आपलं थोडं कल्याण आहे, पूर्ण कल्याण आहे, थोडंसं कल्याण आहे. माणूस पातिवर्ती स्त्रीचा संवाद कसा असतो? आता पातिवर्ती स्त्रीचा संवाद म्हणल्यानंतर इथं बसलेल्या सगळ्या माझ्या माता भगिनी आहेत, मी यांना बोलवलंच नाही. पातिवर्ती स्त्रिया या सनातन धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये किती टाकले? 5च. किती टाकले? 5च. पुराणामध्ये 5च टाकले. अहिल्या, तारा, मंडोदरी, सीता, 5 पतिव्रता टाकलेत मला. आणि या 5 पतिव्रतेमध्ये कोणाचा जरी संवाद आपण ऐकलो तर आपला कल्याण. आता मंडोदरी हे कोणाची बायको आहे? राजा दशाननाची, राजा रावणाची. आता रावण कोण आहे? दैत्य आहे. पण दैत्य असूनही रावण हा अतिशय भक्तिशाली आहे. रावण हा अतिशय बुद्धिवान आहे. रावण हा अतिशय धर्मदायी आहे. आणि राजा रावणासारखा दुसरा कोणी जगतात नाही. तुम्हीच म्हणाली दैत्य, आता तुम्हीच म्हणाली हे तिन्ही गोष्टी. ऐका, बरंच लोक राजा दशाननाच्या चरित्राशी थोडं व्यंग वागतात, पण पत्नी पातीवरती असल्यामुळे आणि पतीही तेवढा धर्माचा असल्यामुळे तर इतिहासामध्ये त्यांची नोंद आहे. ग्रंथामध्ये व्यासाने त्यांची नोंद करून ठेवली. का? ऐका, पती पातीवरती का होऊ शकतो? पत्नी पातीवरती धर्म सांभाळली, पत्नीनं पातिवर्त्य धर्म सांभाळली. आता पातिवर्त्य म्हणजे काय? पातिवर्त्य म्हणजे वर्त्य केल्यानं होईना. आता हे म्हणजे गुरुवार, शुक्रवार, 16 सोमवार हे करताना याच्यानं पातिवर्त्य होईना. नाही, मी महाराजांचा उजळाय मला जावंच लागते, पण माझं सरळ बोलणं आहे त्या व्रत वैकल्यातून पातिवर्त्य होईना. पातिवर्त्य होण्यासाठी ज्ञानोबा तुकोबा सांगतात, पतीची मता अनुसरेतो पतिव्रता. पतीच्या इच्छेच्या योजनेने प्रमाणे आपलं जीवन जगणं तिचं नाव आहे पतिव्रता. आणि दुसरं शास्त्रदृष्टांत काय? जीवनामध्ये पतीच्या अगोदर आपण कधीच पाणी प्यायचं, बोलत जा, प्यायचं. आणि तुम्ही बोला ना, बोलताही नाही गेलं का? आता काय झटकळी बसली काय? बोलत जा. पतीच्या अगोदर पत्नीनं चहा प्यायचं. काहीच नाही, जेवले भेटता. जेवायला काय देत होतं गोष्टी? फक्त सर मग एवढा चांगला भेट होता, सर्राटा उडून आला तेवढ्याच जरा जोरात बोलत जाणार. पतीच्या अगोदर पत्नीनं चहा सुद्धा प्यायचं हे तुम्हीच म्हणलं. तिकडून एवढं नाव जोपर्यंत तिकडून येणार तोपर्यंत पुढे जाईल. पतीच्या अगोदर पत्नीनं असणारा नाश्ता सुद्धा बघा. आमचं युट्यूब बी तुमच्याकडे चालत, मला सुरू दिलं कारण त्यालाही माहित कळालं ना, मी बी बघतो म्हणे किती आवाज येते. पतीच्या अगोदर कोण उठलं पाहिजे? पत्नीनं. आणि पतीच्या अगोदर उठलं पाहिजे, स्नान केलं पाहिजे. पतीला ज्याला उठवून त्याला पाण्याचा गिलास, त्यानं पाणी पिल्यानंतर आपण पाणी पिलं पाहिजे. त्याने नाश्ता केल्यानंतर आपण नाश्ता केला पाहिजे. आणि याच्या अगोदर बोलू का? बोल म्हणजे बोल, बोलू का? पहिलं पाया कोणाच्या पडलं पाहिजे? साडेसाती तुम्हाला बोलवलेच कोण म्हणा, मला कशावर देऊ नका. त्या बाबाला, त्या बाबाला लई कोशिश करून बोलवलं. ऐका, उठल्या उठल्या कोणाच्या पाया पडलं पाहिजे? माय बापाचे. बोला ना हो.
ते म्हणाल महाराज आम्हालाच बोलायला लावलं, माझं कीर्तनच असं आहे ना, कारण मी पाठीवरती धर्मापासूनच पुढे चाललो. उठल्या उठल्या प्रत्येक पत्नीनं कोणाच्या पाया पडलं पाहिजे? नवरदेवाच्या. कोणाच्या? नवरदेवाच्या. याच्यातले किती जण पाया पडून भागवत कथा ऐकायला? करा हातवारी करा, हातवारी करा म्हणा. महाराज त्यांनी कधी सांगितले ते नाही, कारण त्यांना 8 दिवस राहायचं होतं. तुम्हाला जर सांगितलं त्यांना चापून पाजणार, म्हणून ते गेले. मला 8 दिवस नाहीच ना महाराज, मला संपला 12 वाजता की पण हलणार नाही. 11:30 जय विठ्ठल म्हणजे जय विठ्ठल, कारण 9:30 सुरुवात झाली. मी काय पुढे जाणारा महाराज नाही, त्याच्यामुळे मी काही भीत नाही, मी सरळ बोलणार. ऐका, जोपर्यंत तुम्ही नवऱ्याच्या पाया पडत नाही तोपर्यंत तुम्ही असणार किती ग्रंथ वाचलात काय, किती व्रत वैकल्य केलात काय, तुम्ही किती तीर्थाटनाला गेलात काय, आणि किती मंदिराच्या फेऱ्या केलात काय, फायदा? आपण हे करतो फायद्यासाठी का तोट्यासाठी? बोला ना. आपण हे कशासाठी करलो? फायद्यासाठी. मग फायदा व्हायला पाहिजे ना. मग फायदा पाहिजे असेल तर दररोज कोणाच्या पाया पडलं पाहिजे? बोलत जा. नवऱ्याचे. आता म्हणाल काही जण, महाराज मी इथं आहे हो, ते ड्युटीला औरंगाबादला आहे, कसं पाया पडावं? बरोबर आहे ना, मी मार्ग दाखवतो ना तुम्हाला. तुम्ही इथं आहात, पतिराज औरंगाबादला आहेत, हैदराबादला आहेत, दिल्लीला आहेत, मद्रासला आहेत, कलकत्त्याला. त्यांच्या पाया रोज तुम्हाला पडता येते. महाराज आम्ही का रोज विमानात तिथं जाऊ? म्हणा विमानात जायची गरज नाही, तुम्ही त्याच्या नावचा अलंकार मिळवलात. काय अलंकार आहे? तुम्हीच चांगला त्यांना विचारलो ना मी. त्याच्या अलंकार तुम्ही लिहलात. ज्या दिवशी त्यानं 4 चौघाच्या संगतीमध्ये मंगळसूत्र बांधलं त्या दिवशी त्याचा अलंकार आहे. त्यानं जर घरी नसेल तर त्याची पूजा केली पाहिजे. कोणाची? आता ह्याच्यातल्या किती बायकाने हळद कुंकू मंगळसूत्र लावून पाया पडल्या? महाराज सोनं 80,000च्या वर गेले, कुंकू लावून डॅमेज करलं होतं. नाही महाराज, ते सोन्याच्या पेक्षा गळ्यातलं सोनं लय मोडलंच नाही. आता काढून पाय पडू नका, काही तर सगळे बघले काही का केलं माहिती. ऐका, त्या नसेल तर त्या मंगळसूत्राचा आपण पाया पडलं पाहिजे. हे पाठीवरतीच असे धर्म. आणि ती मंडोदरी दैत्यांच्या घरी होती, म्हणजे राजा दशरथाच्या घरी, पण तिने ही पाठीवरती धर्म सांभाळला. आणि जिनं पाठीवरती धर्म सांभाळते ना, तिला पुढची कथा कळते. सगळ्यात मोठं ते संसारात पुढे काय होणार आहे, आमच्या संसारात सुख येणार आहे का दुःख येणार आहे, आमच्या जीवनामध्ये काय होणार आहे हे तिला कळतं. महाराज कोणाला? पाठीवरती स्त्री. तुम्ही म्हणाल असं कुठं आहे का? सांगतोय का? चला रामायणातच प्रभू राजा रामचंद्र, प्रभू राम दशाननाच्या या दोघांच्या चरित्र भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. रामप्रभू माथेसाठी वनवासाला आले. कोणासाठी? नीट शब्द द्या. रामप्रभू वनवासाला कोणासाठी आले? रामायण ऐकता का नाही? वाचता का नाही? माझे प्रश्न असतात मला जर. रामप्रभू वनवासाला कोणासाठी आले? कैकेयीसाठी. कैकेयी रामाची आई. आईच्या वचनासाठी प्रभू रामचंद्र वनवासाला आले, नाहीतर प्रभू रामाला वनवासाला याची काय गरज होती? आणि दुसरी प्रश्न आहे का, राम आईच्या वचनासाठी वनवासाला आला आणि आईसाठी कैलासातून शिवलिंग पिंड कोणी आणलं? राजा दशाननानं, म्हणजे रावणानं. आता मला सांगा, एकानं आईसाठी वनवास घेतला, एकानं आईसाठी स्वर्गातून महादेवाची पिंड आणली, आणि आपण आईसाठी. आता बोला, आपण आईसाठी घराच्या बाहेर. आता बोलला गेले, आता कदाच काय बसले का तुम्हाला? बोला ना. आपण आईसाठी काय करला लोक? अरे आपण आई बापाला बाहेर ढकलतो, आपण आई वडिलांची सेवा करत नाही, आणि आपण आई वडिलांच्या पाया पडत नाही. आणि या दोन महात्म्यांनी, एकानं आईसाठी वनवास, एकानं आईसाठी स्वर्गातून आत्मलिंग बाहेर. दोन आहे वनवासाला आले. राजा दशानन याची बहीण, कोण? दशाननाची बहीण
शूर्पणखेने हिला पाहिलं सीतेला आणि मनात फुलक्या भरल्या. एवढी सुंदर स्त्री आहे आणि एवढा सुंदर हिच्या बाजूला राम आहे, पण हिच्या बाजूला जे लक्ष्मण आहे ना त्याच्या बाजूला कोणी नाही. मी बसल्या किती चांगलं. मनात हाव भरला आणि लक्ष्मणाकडे गेली, पण लक्ष्मणानं नाक कापलं. मला नाक नाही तिने वाया गेली. नाकच नसेल तर जीवन बाद आहे. ते नाक कट केल्यामुळे बहिणीने विचार केली, यानं माझं नाक केलंय ना तर यांच्या जीवनातलं नाक कापतो. नीट शब्द द्या. रामायणात उग निसते रामायण ऐकत असताना लोक तीनच गोष्टी पाठ केल्या रामायणातले. राम, सीता, रावण. बस रामाची बायको सीता गेली म्हणून रामायण घडलं. कधीच नाही ते, कधीच नाही महाराज. मी चकारात्मक शब्दामध्ये सांगतो, रावणानं सीतेमय्याला हातच लावलं नाही आणि ताकदच नाही की रावणानं सीतेला पकडावा. कारण सीतामय्या काय सामान्य स्त्री आहे का हो? रावणाची ताकद नाही सीतामय्याला पकडायची आणि त्यांना पकडलंच नाही. तुम्ही कोणी रामायण सांगणाऱ्याला विचारा, त्याला म्हणावं सीतेला पकडून नेले करायच्या दशा. महाराज कसं आहे, लय अवघड आहे महाराज. लय मध्ये गेले की लय करणार. ताकद नव्हती राजा दशरथाची, कारण तो पातीवरती होता आणि सीता पातीवरती होती. आणि जिला पातीवरती येते ना तिच्या अंगात अग्नी असते. काय असते? अग्नी असते. का अग्नी असते? ती सत्य असते, सेवेचं बल असतं आणि त्या पातीवरतीचं धर्म पालन असतं. म्हणून तिला अग्नी, तिच्या अंगामध्ये अग्नी असते आणि तिने जर तिच्याकडे जर आपण पाप दृष्टीने जर स्पर्श केलो तर जळून भस्म होतो. जळून भस्म होतो. राजा दशरथाला हे सगळं माहिती होतं मला. म्हणून राजा दशरथाला एवढ्या नाही, लय रामायण वेगळं आहे, जाऊ द्या मला तिकडे जायचं नाही. पण हे कळ पेटवायसाठी बहिणीनं काय केली, लंकेत गेली, दादाला सांगितले, दादा काय येणारच का म्हणे, हे मंडोदरी 10 पट तिची दासी दिसते म्हणे, हिच्यापेक्षा सुंदर तिथं आहे म्हणे कुठं पंचवटीत. आणि येड्यावणी हिला काऊन घेऊन बसलास, जाय ना. आणि माझं नाक त्यानंच कापलंय. तुला जर बहिणीचा बदला घ्यायचा असेल तर त्याची बायको बळी. कोणाची? ते बायाची जात हलकट नाही. इथल्या नाही, इथल्याला म्हणून काय मला जायचं नाही का? इथल्याला नाही बरं का, हे रामायणात सांगलं. एवढी हलकट जात बदला घेण्यासाठी भावाला भडकेली. भाऊ निघाला आणि आल्यानंतर मारीच मामाला म्हणला, चल ना दादा. त्यांना म्हणला, येड्या तिथे इस्तू आहे, त्या इस्त्याच्या जवळ गेल्यानंतर जळून भस्म होत, मी येणार नाही. त्यांना म्हणला, येणार नाही तर इथंच मारून टाकतो. बघा, पाप करत असताना मामा सुद्धा दिसत नाही, इथंच मारतो. त्यानं म्हणला, तुझ्या हाताने मारण्यापेक्षा मोक्ष प्रभू रामचंद्राच्या हाताने मरून येणार आहे. चल म्हणे. निघाली. हरण घेतला आणि तो हरण स्वर्ण हरण झाला. आला महाराज पंचवटीपर्यंत. आजपर्यंतचा इतिहास सांगला. बाई आमच्याकडे 7.5 बाईचं मन जर हलकटच राहत, हलकट राहत. कधीच न पाहिली मैया सीता, मरगाला पाहिली म्हणजे त्या हरणाला सुवर्ण पाहिली. आणि पाहिल्यानंतर सीतेच्या मनात थोडासा भाव झाली, आशा उत्पन्न झाली. आणि मी केव्हाही सांगतो, तुम्ही रामायण घ्या, भागवत घ्या, महाभारत घ्या, ज्यांना ज्यांना आशा उत्पन्न झाली त्यांना त्यांना बाकीचं सोडा ना. जो जगाचा मालक परब्रह्म परमात्मा विटेवर आहे ना, जो विटेवर पांडुरंग परमात्मा, त्याला सुद्धा आशा उत्पन्न झाली आणि त्याला बी दुःख झालं. आशा उपजली अनंतासी. आणि पुढे नीच वामनत्व आले त्याशी. नीच वामन झाला, बळीच्या दारात जाऊन भिक्षा मागितला. कोण? जगाचा मालक, मी बोलविल्या गेल म्हणणार. आशामुळे त्यालाही दुःख झालं. आणि आशामुळे सीता मैयाला काय झालं माहितीये का? सीता मैयानं असणार त्या मर्त हरणाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर रामप्रभू म्हणले, देवा आजपर्यंत मी काहीच मागितलं नाही हो, एवढं स्वर्ण हरण. म्हणून तर आजपर्यंत इतिहास आहे. सोनं कोणाला आवडतं? सोनं कोणाला आवडतं? सोनं जास्त कोणाला आवडतं? कोणाला? बायाला. जावाई कोणाला आवडतं? बाईलाच. सोनं बाईलाच, जावाई बाईलाच. आणि चोरून ठेवाय कोणाला आवडतं? बाईलाच. बघितलंय ना मला. बघा तुम्ही, आता हे सत्ता असेल, आता होत चाला. प्रत्येच्या घरी आमचे भागवत कथाकार ते आलेले आहेत, पकवाजी.
असं कोणालाही वाटतं महाराज आल्यानंतर नवीन नवीन आणि आपल्याला तुला घेऊन जावं थोडस त्याला म्हणते गुणवन जरी घेऊन जाताना त्याने काय करतात माहितीये का, ते चांगलं कर बरं का सुशेला, लांबले आहेत हिंगोली इकडून आलेले आहेत आणि आपलं गेल्यानंतर आपलं नाव निघाव, चांगल्या नाश्त्याला कर. मग त्याला काय करतं, 1 किलो पोहे, अर्धा किलो शेंगदाणे, अर्धा किलो डाळ म्हणतात, फुटाणे म्हणतात, फुटाणे आणि चांगलं मसाल्याचे 2-4 पुढे घेऊन येतो, चांगले पोहे बनव म्हणतो. काय काय करते हे भारी, रोजच येते रोजच जाते, मा यानं काय उद्या आणणार आमच्या ते पाव किलो लोक होती. काय करते म्हणजे बाईचे थोडं हलकट राहत, आणि हलकट म्हणत नाही, आशा राहते, आशा उमजली. आणि तशी आशा माझ्या सीतामयीला उत्पन्न झाली. सीतामय्यानं ते मरक पाहिलं, सुवर्णाचं कातडं पाहिलं आणि रामप्रभूच्या पाया पडायला लागली. रामप्रभूला म्हणायला लागली, देवा मला त्याची चोळी शिवायची. प्रभू रामचंद्र सांगितले, बर याच्या अगोदर एकाला आशा उत्पन्न झाली, तिला दुःख झाले, तुला सांगलो नको ही गोष्ट मागू नकोस. तिनं म्हणली, लग्न करून आल्यापासून एवढं सुद्धा मागितलं नाही हो, एक मागलो एवढंच द्या, मला दुसरं काही देऊ नका. त्याने म्हणले, बघ दुःख आलं तर मला माहिती सांगितलं मला. हीच कथा शिव पार्वतीच्या प्रसंगामध्ये सुद्धा पार्वतीनं भगवान शंकराचं ऐकलं नाही आणि सतीच्या आत यज्ञासाठी जाण्यासाठी म्हणजे पित्याच्या यज्ञाला जाण्याची इच्छा धरली, गेली ते अग्नीमध्ये उडी मारून म्हणावं सतीच जावं लागलं. कारण पतीचं जर ऐकणं गेलं, आशा जर खंडना गेली तर तिच्या जीवनात दुःखच होणार. रामप्रभू म्हणले, तुझी इच्छा सांगून थकलो, तुला ऐकायचं नाही, जातो म्हणले. मरक आणण्यासाठी गेले. राजा दशरथ भिक्षुक झाला आणि भिक्षुक झाल्यानंतर ती जी सीता एवढी पावन होती, ती सीता रामप्रभू दूर गेल्यानंतर त्या मारीचा हाक मारलो, लक्ष्मणा. त्यावेळेस सीतेनं ऐकलं, म्हणजे रामाला काहीतरी दुःख झाले, लक्ष्मणाला सांगितले, जा लक्ष्मणा दादा संकट आहे. त्यांना म्हणला, मी जात नाही म्हणल्यावर तिथं अपशब्द आहेत. पण पुढे लक्ष्मण जाताना सांगितलं, मैया मी एकटं सोडून जात नाही. म्हणून त्यांनी काय केलं, लक्ष्मण रेखा. आता नीट आहे का, आता ते झुरळ मारण्याच्या कडूचं नाव आहे, काय नाव, हा शब्द लक्ष ठेवा, लक्ष्मण रेखा, बरोबर आहे. झुरळ मारण्यासाठी लक्ष्मण रेखेचं नाव आहे. मग ते रावण याच झुरळच्या जातीचाच होता. कोण्या जातीचं, झुरळच्या. ती झुरळ मध्ये येऊ नये, हे झुरळ नाही, राजा अहंकारी कामातीत मोहित झालेला, बहिणीच्या इच्छेसाठी आलेला, त्यानं मध्ये जाऊ नये म्हणून लक्ष्मण दादाने रेषा वळली. वळल्यानंतर तो मध्ये गेला का, गेला नाही, पण भिक्षुक झाला आणि भीक मागितली. भीक मागितल्यानंतर सीतेने सांगितलं, हे सूर्यवंशी कुळाचं घर आहे. कोण्या घराचं घर आहे, सूर्यवंशी. इथं आलेलं कारण भिक्षुक वापिस कधी गेलेलं नाही आणि हे त्यालाही माहिती होतं. भीक मागितली आणि मागितल्यानंतर तो आत याचा प्रश्न केला, ये ना गेला. सीता मैया सांगितली, बाबा मला येत नाही. म्हणजे मैया जाऊ का मग मी असं, तुमचं सूर्यवंशी कुळाचं असणार पण जाऊ द्या का म्हणे भंगाला. नाही थांब म्हणली आणि आत गेली, फळ आणली, पण हात जोडली आणि हात जोडून सांगितली, मी चालली. मी लक्ष्मण रेखा ओलांडायला लागली, नीट आहे का, ओलांडायला लागले, पण माझं पावित्र्य तू राखलं पाहिजे म्हणून तिनं पहिलं प्रार्थना जाताना कोणाला केली, बघत आता तुमचं राम. शक्य आहे का, रामायण आहे का, बोला ना. रेषा ओलांडत असताना प्रार्थना कोणाला केली, अग्निदेवाला. कोणाला केली, अग्निदेवाला. आणि सीता पहिलं अग्नीत समर्पित झाली. कशामध्ये, अग्नीमध्ये. आणि मला पुन्हा सांगा, राजा दशरथाला वध करून येताना सीता पावित्र का अपवित्र पाहत असताना काय दिलं, अग्नी. ती अपवित्र होती का, नव्हती. इथं अग्नीत गेली होती, त्या अग्नीतून प्रगट करून रामप्रभू घेतले होते. म्हणून सीतेला शिवण दशरथाची ताकद नव्हती, पावित्र राखण्यासाठी अग्नीत देह समर्पित केला आणि मायातीत दशरथाची माया पूर्ण करण्यासाठी आणि बाहुली या रूपाने ती बाहेर प्रगट झाली. एवढी पातीवरच्या सीता होती. पण ती सीता आणल्यानंतर लंकेत ठेवल्यानंतर, मला जास्त वरवायचं नाही, मला बरोबर टाइमला पोहोचायचंय. ती सीता आणली
अशेपणामध्ये ठेवली आणि ठेवल्यानंतर रामप्रभू सीता चोरी गेली म्हणून शोध करत निघाले. निघत असताना वाटेमध्ये हनुमंतरायाची भेट झाली, किष्किंधेचा सुग्रीवाची भेट झाली, सगळे वानर मिळाले, सीतेचा शोध करायला लागले. हनुमंतराया शोध लावला, सगळं काही प्रसंग झाला. आता सगळं वानर मिळून समुद्र तीरावर आले आणि समुद्र तीरावर येतात न येतात तोपर्यंत या पत्नीला स्वप्न पडलं. कोणाला? मंडोदरीला. तिला स्वप्न पडलं. कोणतं स्वप्न पडलं? मंडोदरी सांगे रावणा प्रती मध्ये रात्री देखील मी स्वप्ने होते धनुर्धर वीरवानर उतरून आले पैल पार. नामदेवराय सांगायला लागले, नामदेवरायाचा अभंग आहे. ती मंडोदरी स्वप्नातून बोलायला लागली. स्वप्न पडलं, राजा रावणाला उठवली. अहो उठा ना, मी ब्रह्ममुहूर्तावर स्वप्न पाहिलंय. दोघं धनुर्धर वीर इकडे आले, ते तुमचं वध करायला लागलेत आणि ते केवळ त्या सीतेमुळे. नेऊन सोडा. यानं म्हणला तुला स्वप्न पडले हे सत्य होणार आहे का? तिनं म्हणली सत्य वाचा, सत्य वाचा, सत्य वाचा. त्रिवाचा शब्द आहे मला, सत्य सत्य सत्य. तिनं म्हणले मी बघितलेलं स्वप्न काय, मी काय माझ्या स्वप्नात सोन्याचा हंडा बघतील नाही, मी काय माझ्या स्वप्नात लोकांची बैलगाडी बघितली नाही, त्यानं ब्रिजा घेतला म्हणून मी काय दुसरी गाडी घेत असलं स्वप्न बघितली नाही म्हणे. मी स्वप्न बघितले ते सत्य. आणि स्वप्न का बघितले? कारण मी पाठीवरती असल्यामुळे पुढे घडणारी घटना मला माहिती आहे. राजा दशरथानं त्याग केला आणि सकाळी उठल्याबरोबर गलबला झाला की समुद्र तीरावर वानर मिळाला. राजा दशरथ म्हणला बापरे, माझ्या पत्नीनं बघितलेलं स्वप्न सत्य होईल काय, सत्य होईल काय आणि हे खरंच होईल का? म्हणून राजा रावणानं काय केला, 2 गुप्तवेर आणि पलीकडल्या दिशेला पाठवले. आता पहिलीची गुप्तवेर चांगले होते, आता या पक्षातून या पक्षात जाणारे होते. हे गुप्तवेर कामाचे नाही. 2 गुप्तवेर 2 राक्षसांना पाठवला महाराज. ते 2 गेले आणि वानरामध्ये विसरले आणि विसरल्यानंतर बघायला लागले इथं काय चालू आहे. बघितलं सगळं. सगळं बघितल्यानंतर ते वानराची जात नाही बदमाश. वानर बघितले 18 पद्म वानर होते. ते म्हणले हे 2 वेगळे दिसले, हे आमच्या पार्टीत आले म्हणे, हे आमचे 90. ती डायरेक्ट सुग्रीवाकडे गेले आणि सांगायला लागले सुग्रीव दादा आम्ही काय नाही 2 वानर आपल्या पक्षात आलेत म्हणे, ते आमचे 90. सुग्रीवाने अंगदाला म्हणला अंगदा हे काय म्हणायला लागले? अंगद म्हणला त्या दोघांना तुम्ही पाहिलं करा, पाहिलं जा म्हणे परीक्षा करा. परीक्षा करा म्हणल्यानंतर 4-5 वानर या दोघांची परीक्षा करायला निघाले. आल्या बरोबर तिकडून आली. हे दोघं आमच्या दिशेने उरले. त्यांना काहीच करायचं नाही, आपल्याला यांच्या आतल्या गोष्टी काढायची. ते भव्यपर्यंत तिकडून येणाऱ्यापैकी एकटं पुढे आलं आणि या वानराला धडक मारलं. धडक मारल्यावर यानं नवीन होता. यानं म्हणला गल्लीतलं कुत्र लय भुकते, आपण बाहेरून आलो काय करायचं. यानं काहीच केलं नाही. यानं काही केलं नाही तोपर्यंत दुसऱ्याला सांगितलं हे आमच्या जातीचे नाहीतच म्हणे. ते बाकीचे म्हणले का आमच्या जातीचं वरम आहे. पुढचा वानर या अंगाला स्पर्श केला की आपण उग बसायचं नाही, हिस करायचं नाही. आज मी उग बघा, वानर वर असेल ना आपण खालून जा आणि उग त्याच्याकडे बघा, तो उग बसते का? ते आपल्या अंगावर आल्यासारखं, म्हणजे त्याचं धर्म आहे ते हिस करायचा. म्हणजे हे आमच्या घर पकडले महाराज, बांधले त्यांना. बांधून राजाकडे नेलं. राजाकडे नेल्यानंतर राजाने विचारलं तुम्ही कोण? ते बोलायला तयार नाही. त्याने सांगितलं यांचे शेपट्या कापा, यांचे कान कापा आणि यांचा काय करा आता रोजा संपला म्हणे, नाहीतर यांचा खेमच केला असतो म्हणे, यांचा तुकडे करा म्हणे. तुकडे करा म्हणल्यानंतर गर्दी काय झाली म्हणून आमचा हनुमंतराय आला. हनुमंतरायानं पाहिलं, दोघांना पकडले, बांधले, मारायच्या तयारीत. हनुमंतराय पुढे सरका काय झालं रे? काय नाही म्हणे, हे 2 आमचे 90. सोडा म्हणे यांना. सोडल्याबरोबर त्या दोघांनी हात जोडलं. हनुमंतराया खरं सांगू का आम्ही तुम्हाला ओळखलो हो म्हणे. हे म्हणले आणण्याची तर करणी नाही का म्हणजे, यानं तर आणलं नाही का म्हणे. सगळे विचार करायला लागले. त्याने हनुमंतराय म्हणले तुम्ही कोण? त्याने सांगा आम्ही लंकेतले दूत आहोत. कुठले? लंकेतले दूत म्हणल्याबरोबर लगेच आणि किष्किंधेचा राजा म्हणायला लागला सुग्रीवजी यांना मारा. हनुमंतराय म्हणले दूत आल्यानंतर मारायचं नसतं, त्याला इंतजार करून त्याच्याकडून माहिती घेऊन त्याला सोडून द्यायचं असतं. सोडून द्या म्हणे. यांना सोडलं. महाराज यांनी हनुमंताच्या पाया पडले, उड्या मारत निघाले, लंकेमध्ये प्रवेश केले, हातावर तेल घातलं
आणि बोंबलायला लागले. कोण? हे दोन गेलेले राक्षस पलीकडे गेले, बोंबलायला लागले, ए आता कोरोना गेलाय पण महाकोरोना येणार आहे, आम्ही वाचणार नाही, आम्ही मरणार आहोत. लोक म्हणले का? आम्ही तिकडे गेलो होतो, ज्याच्याशी आम्हाला युद्ध करायचं ते कुठे इतकी बघितलं नाही म्हणे. कोणाशी? राम आणि त्यांना पाहिलं नाही ते कुठे इतकी, पण त्यांच्या नावानं तिथं सेतू बांधलेत म्हणे. एवढे एवढे दगड वानर आणायला लागलेत आणि दोन वानर एकानं रा लिवलाले, एकानं म लिवलाले आणि दगड नेऊन समुद्रात टाकले आणि ते तरंगायला लागलेत. त्यांच्या नावानं दगड तरायला लागलेत. पण ते किती बलवान असतील, आमचं मरण निश्चित आले, जीवन घ्या म्हणजे. राजा दशाच्या कानावर गेले, त्यांना म्हटलं ही गेली तर पण बोंबलायला लागले. आता सैन्य जर घाबरलं तर मॅच काय जिंकता येत? आता झाली ना मला चेन्नईची कथा तेच झाली, आता चेन्नईची कथा तेच झाली ना. महासार कॅप्टन झालं, गेली तसंच झाले. IPL बोललो मी बरोबर आहे की? माणसं घाबरले सैन्य की राजा जिंकत नसतो. किती राजा बुद्धिवान असतात. राजानं बोलवलं त्या दोघांना, या रे म्हणे काय झालं? म्हणजे त्यांच्या नावानं दगड करायला लागले, ते कसे इतके कुठे इतके पाहिलं नाही, सगळं सांगितलं. राजा राम म्हणा घाबरू नका, येड्या का एवढे एवढे दगड तारले रे, मी लय मोठं दगड तारतो. यानं लगेच लंकेतल्या लोकांना बोललं, सगळ्या राक्षसांना एकत्रित केलं, चला 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 आपल्याला मोठी शिळा तरंगवायची आहे. चला सगळे राक्षस मिळाले, समुद्राच्या तीरावर आले. समुद्राच्या तीरावर आल्यानंतर राजा दशरथांना 5 राक्षसांना सांगितलं, ही 5 जण मिळून एक दगड आणा. 5 जण मिळून एक दगड आणा, म्हणजे जेवढं मोठं शिळा आणता येते तेवढी आणा. 5 जण मिळून मोठी शिळा आणली महाराज आणि राजा रावणाच्या समोर ठेवली. रावणाने त्याची पूजा केली, हळद कुंकू लावलं आणि त्याला पाण्यात टाकलं. आता बुडली का तरली? हा बुडली नाही महाराज, तरली. तरली म्हणून तर ते रामेश्वरला गेल्यावर दगड आहेत ना, ते दगड ते शिळा आहे. राम शेतूचे दगड आणि यांच्या बापाला सापडले नाही. बरोबर. मोदी साहेब जाऊन दुर्बीण आज जाऊन पाहून आले, त्यांना दिसले, म्हणजे आपल्यालाही दाखवले टीव्हीवर. पण आता अलीकडे माणसाला आणि मिळाले, कारण जे दगड तरलं ना महाराज ते राजा दशाननानं तारलेलं दगड, आणि हे आपल्याला आता समुद्र तीरावर जे जगजगी ठेवून पैसे कमवलेले ना, हे राजा रावणानं तारलेलं दगड. महाराज रावणाच्या हातानं दगड तरलं का? हे तुम्हाला जसं संशय आहे ना, तसं मंदोदरीला दूर मंदोदरीच्या कानावर गेलं. राजा दशाननानं दगड तारला. मंदोदरी म्हणजे यानं कधी उष्ट्या हाताने कावळा मारला नाही आणि यानं कधी दगड करणार नाही. खोटं आहे म्हणे, सगळं हे खोटं आहे. पण राजा शेवटी गर्दी करत आले, राजाचा जय झाला. एक शेवट धावत आला, मंदोदरीला म्हणायला लागला, मैया आरती घेऊन या, त्या रामाच्या नावाने एवढे दगड तरलेत, पण आमच्या राजाच्या हाताने मोठी शिळा तरली आहे, विजयी झाले, आता आमचाच विजय होणार आहे आणि निश्चित आहे बोल आमच्या राजाकडे जास्त आहे. लगेच तिने निरंजनी तयार केली, अक्षता घेतला, गंध घेतली, वाट पाहिलं, आल्या दरवंट्यावर थांबवलं. आल्याबरोबर त्याचा पाय धुले, पाय धुल्यानंतर डोळ्याला पाणी लावलं, लावल्यानंतर गंध लावले, गंध लावत सुरू केली. म्हणले खरं खरं सांगा तुमच्या हाताने दगड करले का? त्यानं म्हणला तेरी बी चूप मेरी बी चूप. प्रधान म्हणला की चुप चुप म्हणलं काहीतरी चिप आहे याच्यात. चुपचुप म्हणल्या म्हणजे काहीतरी चिप आहे. प्रधानजी ऐकला, हिनं अक्षता वगैरे टाकली, प्रक्षालन केली, आरती ओवाळी मध्ये घेऊन गेली. पण एक सांगून जाऊ का, नवऱ्याविषयी बायकोच्या मनात संशय आला, ती बाई उभं बसते का? बोला ना महाराज, एवढी मेणबत्ती पेटल की नाही जोऱ्यात, 100च्या 100 न बीपी वाढल तिची. कोणाची? काही म्हणा नाही म्हणूच शकणार ना. इथं म्हणल्यावर आता गेल्यावर चाच मिळणार, तुम्ही लेखून पुढे गेलो म्हणतात, मला माहित आहे ना. ऐका 100ची आणि प्रमाणे म्हणत, मी माझ्या मनाचं म्हणत नाही, बाईच्या मनात एक जर नवऱ्याविषयी संशय आला, ते संशय मिटेपर्यंत बाई कधी गप्प बसणार नाही. तिच्या मनात संशय आला मंडोदरीच्या. मंडोदरीने राजा दशरथाला म्हणाले की खरं खरं सांगा तुमच्या हाताने दगड तरलं का? त्यानं म्हणला भीतीला काना असतात, म्हणून तेव्हापासूनचा शब्द आहे, भीतीला काना असतात. राजा दशरथाने चल मध्ये घेऊन गेलं आणि जिथं एका रूम मध्ये गेले, बाहेरून कवाड लावलं. पण प्रधान म्हणला निरंजनी ओवाळ्यापासून चालू आहे दोघात म्हणे, तू बडा मी बडा, इथं काहीतरी आहे म्हणे. आणि ते बरोबर प्रधान आला आणि कवाड लावल्याबरोबर तिथं कान लावलं आणि कान लावल्याबरोबर तिनं मध्ये म्हणजे खरं खरं सांगा तुम्हाला जर तुपातला खवा खायचा, दुधाचा राहतो ना, तुम्हाला जर दुधातला खवा चांगला करून खायचा आहे ना नाश्त्याला,
तर तुम्ही खरं सांगा तुमच्या हाताने दगड करले का? त्यानं म्हणला मी काय तेवढं पुण्यवान हो का दगड करायला म्हणलं. मग दगड करलं कसं? त्यानं म्हणला मला माहिती आहे माझ्या हाताने दगड करणार नाही. त्याची पूजा केलो, त्याला हळद कुंकू लावलो आणि त्याला असा हात धरलो आणि शपथ घातलो, तू जर पाण्यात तरंगला नाहीस तर तुला रामाची. कोणामुळे करलं? म्हणून ते दगड आता बाहेर मार्केटला आहे मला दर्शनानं. हे परदान ऐकलं कानातून, बाहेर सांगितलं हे सगळा काळा बाजार आहे म्हणे आपल्या राजाकडे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य पती पत्नीचा गुह्य थोडा जरी झाला कानावर पडलं तर आपलं प्राण वाचतो. म्हणजे राक्षसाचा प्राण वाचला. दोन झालं. तिसरा संवाद आहे बघा गुरु शिष्यांचा. मी कथा सांगत होतो, संवाद सांगत होतो. तिसरा संवाद आहे गुरु शिष्यांचा. आणि गुरु शिष्यांच्या संवादामध्ये जगाचं कल्याण. कोणाचं? एकच प्रश्न करतो, गीता किती जणाला सांगितली? भगवान कन्हैयाने गीता किती जणाला सांगितली? एकट्याला. कोणाला? अर्जुनाला. कुरुक्षेत्रावर एकट्याला सांगितली, बाकी कोणाला सांगितली नाही. पण तीच गीता आमच्या ज्ञानोबराच्या हातात. कोणाच्या? ज्ञानोबराच्या. आणि ज्ञानोबराने ती गीता घेतली आणि भगवान आणि निवृत्तीनाथांच्या म्हणजे श्री गुरूंच्या जवळ गेले. डोक्यावर चरणावर डोकं टेकवलं आणि म्हणायला लागले, दादा गुरुराजा माझ्यावर थोडी कृपा करा. काय? काही नाही, मला या जगाचा अंधकार काढायचा. अरे कसं काढणार आहे? जी गीता अर्जुनाला सांगितली ना ते जगाला कळलं पाहिजे. आणि जगाला कळण्यासाठी म्हणून ज्ञानोबराने 56 भाषेचा, किती भाषेचा? 56 भाषेचा. आणि गौरव केला. नुसता गौरव केला नाही, 700 श्लोकाचे. तुम्ही पारायण केलात ना? ज्ञानेश्वरचं पारायण होतं ना? ज्ञानेश्वरचे याच्यातले किती जण पारायण बसले होते? 7.5 आमच्याकडे कशाला? किती जण? कोण बसलो होतं? बाकी सगळं झालं. एकटं तर मला मी बसलो होतो. पारायणला कोण बसलो होतं? हा दीदी एकटं केली बा माझी खरी. मग या वाचलीस ना तो गीतेला श्लोक किती आहेत? म्हणजे 7.5. पण मी सांगून गेलो ना, आता सांगितलं ना सर, आता सांगितलं भगवद्गीतेला 700 श्लोक आहेत. किती? 700 श्लोक आहेत. आणि ज्ञानोबराने त्या 700 श्लोकाचे किती ओव्या केल्या? श्लोकाची ओव्या किती तयार केल्या? हा किती? नाही जमण्याचं कसं काय म्हणलं का? तुम्हाला काय फुगट आणलं का म्हणून? तेवढ्यासाठीच आणलं की मला. आम्हाला माहित असणार तुमच्या विषयाला कीर्तनाला आलो म्हणा. ऐका तुम्ही तेवढं बुद्धी चालू नका. मी सांगतो 9033 ओव्या. किती? 9033 ओव्या. आणि त्या ओव्यामध्ये ज्ञानोबरायांनी एकच प्रार्थना केली, जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मीरती वाढो भूता परस्परे जो मैत्र जीवांची दुरिताचे तिमिरताओ विश्वस्वधर्म सूर्य जो जे वांछित तो थे राहू प्रत्येकाचं कल्याण व्हावा हे मागणारा म्हणजे गुरु शिष्याचा संवाद. आणि आजचा संवाद कोणता आहे? आजचा संवाद कोणता आहे? देवभक्ताचा संवाद. देवभक्ताचा संवाद आहे. भगवान परमात्मा पंढरी सहित आणि जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा संवाद कसा झाला? याला एकच कारण आहे, जगद्गुरु तुकोबराय अनादी कालापासून पंढरीची रायाची वारी करत होते. एक दिवस जगद्गुरु तुकोबराय पंढरी परमात्म्याच्या दर्शनाला आले. दर्शनाला आल्यानंतर देवाला वाटलं तुकोबराय आज कोणी नाही, आपण काहीतरी गप्पा मारावं तुकोबरायशी. म्हणून देवाने तुकोबराय दर्शन घेतले, पुढे गेले. पुढे गेल्याबरोबर देवाने हाक मारलं, तुकोबा. तुकोबाने मागे वळून पाडलं, पण तो वारकरी नाही. पुढे वळून पाहिलं, कोणी वारकरी नाही. माझ्या कानाला भ्रांती झाली. पुन्हा पुढे पोर टाकलं. पुन्हा देवाने हाक मारलं, तुकोबा. तुकोबराय म्हणजे कोणतर हाक मारायला लागले. हो म्हणल्याशिवाय जमत नाही. कोण? तुकोबरायने कोण म्हणल्यानंतर जगाचा मालक म्हणला, मी देव. देव म्हणल्याबरोबर तुकोबराय माघारी आले. आणि माघारी आले, देवापाशी थांबले. थांबल्यानंतर देव म्हणल्यानंतर तुकोबराय थांबले. देवाला म्हणले, काय देवा? काय नाही तुकोबा, तुम्हाशी बोलायचंय. बोलायचंय ना देवा? मान वर करा. मान
वर करा, माझ्याकडे डोळे करा, माझ्या डोळ्याची तुमच्या डोळ्याची एक रूपता प्राप्त होऊ द्या. नजरा नजर करा आणि नजर माझ्याकडे करून बोला. कारण ज्या ज्या वेळेस मी तुमच्या दर्शनाला आलो त्या त्या वेळेस तुमची दृष्टी कशी होती? समचरण दृष्टी विटेवरी साजरी. तुमची दृष्टी तुमच्या चरणावर होती, आमच्याकडे नव्हती. आज तुम्ही बोलवलात, मी आलोय आणि आता वर उभी करा आणि माझ्याकडे बोला. माझ्याकडे बोला म्हणल्यानंतर देव सहज वर केले. वर केल्यानंतर देवाचा चेहरा पाहिला महाराज आणि तुकोबारा हसली. काय झाले? हसले. आणि हसलं की हे कसं पाठ्यापासून फसलं म्हणले. हसलं तिथं फसलं. आजही प्रमाण आहे महाराज. तुकोबारा हसले. हसल्याबरोबर देवाला वाटलं मी ज्याच्यासाठी बोलवलो तुकोबारा फसले. देवाने विचारलं तुकोबा का हसला? मग तुकोबाराने उत्तर दिलं आवडे हे रूप भोगे रे सगुण आवडे हे रूप भोगे रे सगुण. याच्यासाठी हसलो रे. आज तुझं रूप पाहिलं आणि रूप पाहिल्यानंतर या डोळ्याला समाधान वाटलं. का? आजपर्यंत या डोळ्याने तुझं रूप पाहिलं नव्हतं कारण तुझी दृष्टी खाली होती. आज तुझी दृष्टी वर आली, रूप पाहिलो आणि तुझं रूप एवढं गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. किती गोड आहे. राजकुमार मदनाचा पुतळा रवी शेषकाळ लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी रुळे मालकंठी वैजयंती. देव म्हणले याच्यासाठी असतात. हो तेव्हा तुम्ही का वाटलं? मला वाटलं हसलं म्हणल्यानंतर माझी इच्छा होती मी बोलवले तर तुम्ही काहीतरी मागचाल. वागण्याची आस पाहे मुका मागण्याची आस पाहे मागण्याची आस पाहे मुका रे मागण्याची आस पाहे मुका रे मागण्याची आस पाहे मुका Yeah.
110% प्रमाण योग्य आहे. 110% का देवाची अपेक्षा होती, मागण्याची आस काय बाहेर मुखाकडे. कारण मला वाटत होतं तुकोबराय तुम्ही परत माझ्याकडे आलात आणि हसलात ना, याचा अर्थ तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागचाल अशी माझी अपेक्षा होती. मागण्याची आस बाहेर मुखाकडे. देवा म्हणे मागणं माझं धर्म नाही, मागणं माझं धर्म नाही, मागणे माझी नीती नाही, मागणं माझं परंपरा नाही, मागणं माझं लेखन नाही. तुकोबराय एका शब्दात 4 उत्तर दिले. मागणं माझं धर्म नाही, मागणं माझी नीती नाही, मागणं माझं ग्रंथ नाही आणि मागणं माझं रक्त नाही. बस ऐका, तुकोबराय मागणाऱ्याचा निषेध करतात. तुकोबराय मागत नाही आणि तुकोबराय परंपरेमध्ये कोणी मागितलं नाही आणि तुकोबरायच्या अवतारात सुद्धा कुठं मागितलं नाही. बघा तुम्ही, भिक्षा पात्र अवलंबने जळोजीचे दादाजी म्हणे. आणि तुकोबराय म्हणतात जर यदा कदाचित कोणी मागत असेल तर त्याचं जीवन धिक्कार असो म्हणे. धिक्कार असो, मागणाऱ्याला ते चांगलं म्हणतात. याच्या पुढे सांगू का, तुकोबरायांनी ग्रंथामध्ये कुठेही मागणाऱ्याचा उल्लेख केला नाही. तुकोबराच्या रक्तात मागण्याचा गुण नाही, तुकोबराच्या वंशात कोणी मागितलं नाही आणि तुकोबराच्या परंपरेत कोणी मागितलं नाही. 4 उत्तर आहेत. 1, तुकोबराची परंपरा केव्हापासून आहे? सप्तकित्व आहे. दुसरा आहे ना, दुसऱ्या म्हणजे जवळजवळ 8 दूनी 24. बाकी सगळे जाऊ द्या, इकडे दत्त मंदिराचे सगळ्या जाऊ द्या, पण या सप्त्यातले घ्या. 8 दूनी 16 कीर्तनाचे जवळजवळ तुमच्या सर्व व्हायला लागले. 16 कीर्तनामध्ये जगद्गुरु तुकोबराचा कितवा अवतार आहे? मी तुम्हाला विचारलोच नाही, बसल त्याला विचारलं. एवढं खर्च करून काय फायदा मिळाला? बरोबर आहे ना? एवढं खर्च करून काय? तुकोबराचा या कलियुगामधला धरला अवतार तर 5वा आहे. पहिला अवतार प्रल्हाद, दुसरा अवतार अंगद, तिसरा अवतार उद्धव आणि 4था अवतार नामदेवराया आणि 5वा अवतार तुकोबराय. योगाचा भक्त तोच नामदेवराय तुकोबराय. 5 अवतार. 5ही अवतारामध्ये ना प्रल्हादानं मागितलं नाही, ना अंगदानं मागितलं नाही, ना उद्धवानं मागितलं नाही, ना नामदेवानं मागितलं नाही, ना तुकोबरायनं. अवतारामध्ये कुठं मागितलं नाही, परंपरेमध्ये कुठं मागितलं का? तुकोबराय म्हणतात परंपरेत तर काही मागितलंच नाही. काही मागणे वडिलाची रीत जाणत असो. देव म्हणले देवा, तुकोबराय म्हणायला लागले देवा माझ्या घराण्यात कोणी मागितलं नाही, माझ्या रक्तात मागण्याचा गुण नाही, माझ्या परंपरेत मागितलं नाही, त्याच्यामुळे मी मागणार नाही. देव म्हणले तुकोबा खरं सांगू का, तू मागावं हीच माझी इच्छा आहे आणि तू मागितलं पाहिजे. तुकोबराने सांगितलं मागणं माझा धर्म नाही. मी जर तुझ्याकडे काही मागितलो तर माझ्या भक्तीला डंख लागेल, कलंक लागेल, माझ्या घराण्याला कलंक लागेल, माझ्या भक्तीला कलंक लागेल, माझ्या परंपरेला कलंक लागेल. तेव्हा मी मागणार नाही. देव म्हणले तू मागितलंच पाहिजे. तुकोबराय म्हणले प्राण गेला तरी मागणार नाही. शेवटी देवाने तुकोबरायला म्हणले का मागणार नाही? खरं सांगू का, न मागितल्यामुळेच तू आम्हाला प्रेम करतो. काही न मागे कोणासी तोची आवडे आणि आम्ही मागणार.
बोला ना. काही न मागे कोणासी आणि तुझी आवडे, म्हणजे जो कोणी मागत नाही त्याला तू प्रेम करतोस. पण मी मागितल्यावर माझं प्रेमच तुझ्यापाशी राहणार नाही, म्हणून मी मागणार. देव शेवटी म्हणले तुकोबा मागणार. तुकोबा म्हणले मागणार नाही म्हणल्यानंतर शेवटी काय केलं देवाने तुकोबा थोडे माझ्या बरोबर या म्हणून. तुकोबा म्हणले काय नाही वर या. देव म्हणायला लागले तुकोबा वर या. वर गेले. दोन्ही पाय जोडा म्हणे. तुकोबाने पाय जोडला. आता काय करू सांगा म्हणले, मी हे डोकं तुमच्या पायात ठेवतो. कोणाच्या कोण? हा इथंच कुठे बघा देव शेवटी विनंती आली कोणाला? तुकोबाला. माझे पायी तुझे डोई. कारण माझ्या पायावर तुझं डोई हे जर ठेवला देवाना ऐसे दिशे उभं राहते. हे उलट होणार आहे देवा. पण हे उलट जर हो वाटत नसेल तर तू मागितलं पाहिजे, नाहीतर पाहिजे दे मी तुझे पाया पडतो. तुकोबा म्हणले देवा खरंच सांगतो का रे, तू देव आहेस मी भक्त आहे. मग तुकोबा म्हणल्यानंतर देव म्हणजे बरोबर आहे ना, मी देव आहे ना, मग तू भक्त आहेस ना, आता एक कर म्हणे तू माग माझी इच्छा आहे. तुकोबा म्हणले देवा मी जर मागितलो ना तर तू तुझी सेवा केल्याला मला त्याचं फळ काहीच मिळणार. बघा मागितलं तर फळ मिळत नाही महाराज, म्हणून तुकोबा म्हणले काहीच फळ मिळणार नाही. देवानं सांगितलं तू मागितलास तरी तेवढंच फळ, मागितलास तरी तेवढंच फळ. कोणतं फळ? हे बघ म्हणे तुकोबा आज वचन देतो, या जगात आतापर्यंतच्या संतांनी, आतापर्यंत ज्ञानोबराय, नाथ महाराज, नामदेवराया, सावता महाराज, गोरोबा काका, नरहरी सोनार, सैना महाराज अशा अनेक संत केले. त्या संतांच्या ख्यातीपेक्षा तुझी ख्याती मोठी करतो. पण माग त्याने काय करतो? वचन दिलं. आजपर्यंत कोणा संतांना जे केलं नाही ते तुला दाखवलं. खरंच वचन दिल्याप्रमाणे केलं महाराज. या वैकुंठात देव कोणालाच जाता आलं नाही, पण माझे तुकोबा देवाच्या मांडीवर बसून गेले. पहिली ख्याती. दुसरी ख्याती, एक बार वैकुंठात गेलेलं खाली कोणी येत. तुकोबा किती बार आले? 3 बार आले. 1 2 3 बार खाली आले, वैकुंठात गेले आणि आले. हे तुकोबाची ख्याती. तिसरी ख्याती सांगू का? जे काळ जगाला खातय तुकोबा त्याच्या डोक्यावर पाय दिले. जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. काळ खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. डोक्यावर पाय दिलं. कशामुळे? तुकोबाला देवाने वचन दिलं होतं की जगात कोणा संतांची तेवढी ख्याती नाही, तेवढी तुझी ख्याती करतो. पण माग काय कर? माग. मग तुकोबाने काय केलं? देवा खरं सांगू का, आम्ही मागल असलं केलं तुझ्याकडे नाहीच म्हणे. आम्ही मागो आईसे नाही तुझं पासी. काय नकोलय महाराज. जगाचा मालक एवढा जोरात बोलतो, मी बोलविल्या वेद बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हाले जगाच्यानी. त्या जगाच्या मालकाला तुकोबा म्हणतात आम्ही जे मागणार आहोत ते तुझ्याकडे देण्यासारखं नाही. आम्ही मागवायचे नाही तुझं पाशी. देव म्हणले नाही ते जगाचा मालक आहे, तुला काय मागायचे ते माग. माग म्हणल्यानंतर तुकोबा म्हणले हात पुढे कर. हात पुढे कर. हात घेतला महाराज आणि त्या हातात पाणी ठेवलं. सांगितलं देवा मी जे मागितलं तेच तू द्यावं लागेल. त्याने म्हणले कस का? मनसी काही मागा. तू माग माग म्हणायला लागलास ना, मग मला जे पाहिजे मी जे मागाल तेच तुला द्यावं लागेल. सोड पाणी खाली. म्हणे देवानं खाली हात सोडलं. सोडल्याबरोबर तुकोबा म्हणले देवा आता मागू का? माग. माग म्हणल्याबरोबर तुकोबा अभंगाच्या पहिले
संवाद केला, वाद केला आणि देवाने माग म्हणल्यानंतर मला लागले, देवा तू द्यायला तयार आहेस ना, तू द्यायला तयार आहेस, म्हणशी काही मागा. तू माग म्हणत असल्यामुळे मी मागायला लागलो, नाहीतर मला गरज नव्हती. पण आता मागत असताना स्वतःसाठी काय मागितलं का? काही धन मागितलं, काही संपत्ती मागितली, काही ऐश्वर मागितलं, काही स्वरूपता नावाची मुक्ती, सायुज्यता नावाची मुक्ती, स्वरूपता नावाची 4 मुक्ती आहेत, त्याची कोणती मागितली का? नाही महाराज. ना मुक्ती मागितली नाही, ना धन मागितले, ना लगे मुक्ती धन, मला याची गरजच नाही असं सरळ तुकोबाराने सांगितलं. पण तुकोबाराने जे मागितलं ना ते काय मागितलं माहितीये का? त्या देवाला द्यावं असं नव्हतंच. त्या देवाला म्हणजे काही देऊ नकोस, राहो आता याची ध्यान ज्या वृत्तीमध्ये तू आहेस ना, जे चेहरा तुझं बदलालो ना, आता जे आवडी हे रूप गोष्टी सगळं आहे ना, हेच रूप आणि हे माझ्या असणाऱ्या डोळ्याला आवडलेलं आहे आणि आवडलेलं असल्यामुळे हे रूप सदा माझ्या समोर राहू आता ह्याची ध्यान. नुसतं ध्यानात राहून चालत नाही, माझ्या मनात सुद्धा तेच राहू. कारण मन हलकट आहे, कवा कुणीकडे जाते तर कवा कुणीकडे. मन ओढाळ ओढाळ, मन हलकट हलकट. याच्या पुढे बोलू का? मन मरकटस्य, माकडाच्या जातीचं मन आहे, एका फांदीवर एक जणी नीट बसत नाही. पण तुकोबाराय म्हणली या मनाला सुद्धा तुझ्याच असणाऱ्या या वृत्तीकडे राहू दे. देवाने म्हणजे अरे मन राहू दे, डोळ्यामध्ये ध्यान राहू दे, असं तू का मागतोस? तुकोबाराय म्हणले देवा मी भक्ती करत असताना ऐरी गिरी मेमोरीतलं कीर्तन ऐकून करायला लागलो ना. म्हणजे मी भक्ती अलीकडचे ग्रंथ वाचून केलो नाही. देवा मी भक्ती करत असताना ज्याच्या समोर आपण थांबलोत ना त्याला पाहूनच भक्ती केलो म्हणे. बघा तुम्ही, काय भक्ती त्याच्या वाटा. कोणाला विचारलं? याला कोणाला? या माऊली चॅनलला नाही, हा हनुमंतरायला, नाहीतर आमच्या धनाजी बाबाकडे जायच्या कोणती भक्ती तुम्ही केला म्हणून नाही. त्यांनी एक भक्ती केली, हे कीर्तन पूर्ण जगापर्यंत पसरवायचं काम केले. चांगलंच काम आहे. त्याला डिजिटल इंडिया म्हणलेलं आहे आणि डिजिटल दोन्ही वारकरी. आमच्या मोठ्या महाराजचे दोन्ही वारकरी डिजिटल, प्रदीप बाबा बी धनाजी बी. हे कुठं का काय करणार ना महाराज, तिथं हजर राहणार 2 चॅनल. नाही मी यांची स्तुती करत नाही, काय सांगतो हे निष्ठे आहे, त्यांचे भाव आहे, त्यांचं भक्ती आहे आणि यांना ते थांबतच नाही. म्हणून बघा ना दिवसभर अडकले बरोबर आहे. दिवसभर तुमचं तुमच्या पण ऐकू लोकांना म्हणतो मी सांगितलं फोटो म्हणते ना, दिवसभर हॉटेल आहे महाराज. बघा आता हॉटेलमध्ये माणसाला एक ठिकाणी बसता येते का? चहावर बशी दे आम धीर ठे गंबर विकेंद्र माझ्याकडे मी नीट करतो, फालतो घालून तोडी येतो तुला थोडी ना आहे का नाही. काय सांगतो हे प्रेम आहे, प्रेम. आणि हे प्रेम भक्तीला लागतं, हेच प्रेम भक्तीला लागतं. आणि भक्ती कोण केलं तर अशी भक्ती पहिले आमच्या हनुमंतराय हनुमंतराय. म्हणून तुकोबाराय हनुमंतरायच्या जवळ गेले, त्याच्या चरणावर हात जोडलं आणि त्याला म्हणायला लागले शरण शरण जी हनुमंता तुझा आलो रामदूता, काय भक्ती त्याच्या वाटा मद दावाव्या सुबटा. आणि त्या हनुमंताने मला वाट दावली आणि हनुमंत जसा एकविध रामाचा उपासक झाला तसा मी सुद्धा तुझ्या याच रूपाला एकविधता झालो. आणि एकविधता झाल्यामुळे हेच रूप मला आवडलंय, दुसरं मला काही आवडलं नाही. तू द्यायला तयार झाल तर मी जगातलं सगळं मला माहित आहे. तुका म्हणे त्याची कळली आम्हा वर्म, मला सगळं वर्म माहित आहे. जे जे कर्म धर्म नाशवंत, म्हणून माझ्या दुसरीकडे नेऊ नकोस. तू माग म्हणल्यामुळे मी मागितलं आणि मागितलं असल्यामुळे हेच दे म्हणल्यानंतर मग देव म्हणले देतो. पण हे घेऊन काय करशील? आपण
Hallelujah.